नमस्कार. सरळ रूप द्या. काय द्यायचं? सरळ रूप. मग बघा, असे प्रश्न अनेक पेपरसाठी विचारले जातात. मग याला आपण बॉडमासनं सोडतो, कंचे भागू बेव. पण त्या पहिलं ही एक रेष दिसती, त्याला रेघी कंस म्हणतो. म्हणून सर्वप्रथम आपण काय करायचा? रेघी कंस सोडवायचा हा नियम आहे. म्हणून काय करणार, या ठिकाणी 3+2 जशाला तसा लिहायचा, वजा जशाला तसा द्यायचा, आणि 4 आणि 6 यांच्या दोघाची काय करायची? बेरीज. तर त्या ठिकाणी येईल 10/2. मग नंतर भागाकार करायचा, कंचे भागू बेवनुसार भागाकार केला तर याचं उत्तर येईल 5. 3 + 2 + 5. मग दोघाची बेरीज करून घ्यायची. 5 - 5 म्हणजेच उत्तर काय येईल? 0. म्हणून याचं उत्तर येईल 0. ऑप्शन दिसला 0 की खटकन टाकायचा ऑप्शन 0. नंतर बघा, कंचे भागू बेव. आता कंस सोडवायचं पहिलं. काय सोडवायचं? कंस. म्हणून 16 × 1 = 16, 16 × 2 = 32, भागीला 4 + 3 गुणीला 2 आणि भागीला 2. पुन्हा या ठिकाणी भागाकार आहे म्हणून हा भागाकार सोडून घेतला. त्याचबरोबर अजून एक भागाकार आहे. 4 ने 32 ला भागायचं. 5 × 4 = 32 म्हणजे 8 + 3 गुणीला 2 × 2. आता 8 आणि 3 आणि 1 किती होईल? 3 गुणीला 1 8 + 3 × 1 3 म्हणजेच 8 आणि 3 होईल 11. याचं उत्तर येईल 11. तसाच अजून एक क्वेश्चन दिलेला आहे. 1/2 + 1/2 / 1/2. याला सुद्धा तोच रूल फॉलो करायचा जो की कंचे भागू बेव असेल. मग हा गुणवायचं 1/2 + 1/2 इंटू 2/1. दोघाचा गुणाकार करायचा. 1/2 + 2 × 1 = 2 आणि 2 × 1 = 2 म्हणजेच 2 आणि 1 किती होईल? 3 आणि 2 दोघांपैकी एक 2 सेम म्हणजेच 3/2. अशा प्रकारे याचं उत्तर तुम्ही काढू शकता. धन्यवाद. पण पुढे जे क्वेश्चन दिले आहे या क्वेश्चनचे आन्सर कमेंट मध्ये मात्र नक्की कळवा.